रविवारच्या दिवशी दुपारी 2च्या दरम्यान मुलीच्या घरचे येतात. ओळखी करून झाल्यावर पुढचा पसंतीचा निर्णय घेण्यासाठी मुलगा आणि मुलीला एकमेकांसोबत बोलण्यासाठी एकांतात पाठवतात. तेव्हा तिथे त्यांच्यात जे बोलणे होते ते दोघांनीही सर्वसमक्ष सांगायचे असे ठरते. तसे दोघे नीट व पटणाऱ्या शब्दात एकमेकांना नकार देतात आणि त्यांच्या या निर्णयावर सगळे खुश होतात. एक संकट तर टळले होते, पण पुन्हा असा प्रसंग येऊ नये यासाठी आता आई-बाबांना सर्व सांगणे आवश्यक आहे. म्हणून हेमू मामाला थांबवून घेतो. हेमू काय सांगणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते. सगळे झोपी गेल्यावर हेमू नेहाला सर्व काही सांगतो. दोघेही टेन्शन फ्री होतात. पण हेमू आणि नेहाचे झालेले बोलणे सोनियाला माहिती नसल्यामुळे या सगळ्यातून एकच व्यक्ती मार्ग काढू शकते, ती म्हणजे मधुदीदी. म्हणून सोनिया गुपचूप मधुदीदीला फोन करून सर्व प्रकार सांगते. तेव्हा मधुदीदी मी सर्व काही ठीक करेन असं बोलते. इकडे सकाळ झालेली असते. सगळेजण बाहेर बसून हेमू कधी एकदाचा येतो आणि आपल्याला काय सांगणार आहे याची वाट पाहत बसलेले असतानाच जास्त वेळ उशीर न लावता हेमू सुद्धा सकाळी लवकरच उठून येतो. चहा नाश्ता करत नेहाविषयी सगळे काही सांगतो. तेव्हा हेमूच्या घरचे त्याला बोलतात, आमचा काही विरोध नाही, पण तू नेहाच्या घरच्यांचं मन जिंकून त्यांची परवानगी घेतलीस तरच आम्ही लग्नाला हो बोलणार, नाहीतर तुम्ही दोघांनी एकमेकांपासून दूर व्हायचं. घडलेला सगळा प्रकार हेमू नेहाला सांगतो. नेहा खुश होते, पण आता बाकी आहे ते नेहाच्या घरातल्यांना राजी करायचं. नेहाच्या घराण्याचं सुद्धा त्यांच्या गावात खूप मोठा नावलौकिक होता. नेहाचे आजोबा वडील वकील, दोन्ही भाऊसुद्धा वकीलच. त्यामुळे गावात त्यांना खूप मोठा मान होता. नेहाच्या आजोबांनी गावाच्या सुधारणेसाठी खूप काही केले होते, म्हणून तिच्या आजोबांना लोक खूप आदर देत असत. आता पुढे नव्या पिढीने जुन्या पिढीचा समाजसेवेचा हा वारसा जपताना आपल्या कार्याने त्यात भर टाकणे सुरू ठेवले आहे. हे पाहून नेहाच्या आजोबांना पंचक्रोशीतली जनता धन्यवाद देत असे. कारण आजोबांनी हा वसा स्वतःच्या घराण्यापुरता मर्यादित न ठेवता हा सामाजिक प्रपंच सगळ्यांना सामावून घेत आयुष्यभर केला होता. म्हणूनच जुनी ही सगळा परिसर नेहाच्या आजोबांना आमचे बापूसाहेब असं बोलून आपलेपणाने भेटतो, बोलतो. आता 80 वयोमान असलेले बापूसाहेब बाहेर फारसे पडत नाहीत. कुणी भेटायला आले तर आलेल्या प्रत्येकाशी अगदी आपुलकीने बोलतात. प्रत्येकजण बापूसाहेबांना भेटून बोलून 4 घास खाऊन मगच भरल्या पोटाने परततो. खाल्ल्याशिवाय जायचे नाही हा नियमच होता. नेहाच्या बाबांनी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालवले आणि आता नव्या पिढीतला भूषण दादू, छोटे वकील साहेब, तो देखील आजोबांची आणि वडिलांची कार्बन कॉपी झालाय. गावातल्या सार्वजनिक जीवनातील एक नवे कर्तबगार व्यक्तिमत्व ठरते आहे. अशा घरातील नेहा, तिला नव्या जगाची ओळख नव्हती. ओळख व्हावी, नवे तंत्रज्ञान आत्मसात केलेले आहे तर त्यातील अनुभव घेण्याची संधी घरातील नव्या दृष्टिकोनामुळे मिळाली होती. तिचे लग्न होईपर्यंत तिला ही परवानगी मिळालेली होती. ज्यावेळी तिच्या लग्नाचे काही ठरेल त्यानंतर नोकरी वगैरे काही नाही, सरळ गावी यायचे. लग्नानंतर काय करायचे हे तिचे नवे घर ठरवल. आजोबांचा हा निर्णय, त्याला बाबांनी दिलेली मान्यता आणि भूषण दादूचा पाठिंबा अशी भक्कम बाजू असताना नेहाच्या आजी, नेहाची आई किंवा इतर कुणी नेहाकडून काहीच बोलणे शक्य नव्हते. त्यामुळेच नेहाच्या मनात धाकधूक सुरू झाली होती.
हेमूच्या घरी एक वेळ त्याची इच्छा मान्य करतील, पण आपल्या घरी काय होईल? गावाकडून आल्यावर हेमूच्या मागे ऑफिसच्या मीटिंग निमित्ताने आणि इतर कामाची एकच गर्दी लागली. जणू काही नेहाची आणि त्याची भेटच होऊ नये असे ऑफिसने ठरवले असावे. तसे तर फोनवर बोलता येत होते, पण डोक्यात नव्या कामाचे भुंगे इतके सुरू झाले की ऑफिसला आल्यावर थोडा वेळ नेहाच्या समोर बसून तिला पाहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न जमला तर फार मोठी गोष्ट. यामुळे समोर असून बोलले नाही, हा नवीनच प्रश्न नेहा आणि हेमूसमोर उभा राहिला. येते काही दिवस असेच राहणार हे कळल्यापासून तर दोघे कमालीचे नाराज होऊन गेले. बाहेर भेटणे, फिरणे या गोष्टी कठीण होऊन बसल्या. सोनिया आणि अनिता दोघींच्या लक्षात या गोष्टी आल्याच. त्यांना हेमूच्या मागे लागलेल्या नव्या कामाबद्दल समजले. नेहा घरी आल्यावर बिघडलेल्या मूडमध्ये बसून असते, हे पाहून दोघी तिला समजावत असत. नेहा, असे काय करतेस? तुम्ही मनातले प्रेम व्यक्त केले आणि तुम्हाला जणू तुमचे प्रेम मिळाले याचा आनंद झाला, पण तो घेता येत नाही. यालाच प्रेमातले विरह क्षण म्हणतात. यातूनच प्रेमाचे बंधन घट्ट होतात आणि मनाने अधिक जवळ येतात माणसे. हे ऐकून नेहा म्हणाली, गावाकडून आल्यापासून हेमूने तिकडे काय काय झाले काहीच सांगितले नाही. जणू काही घडलेलेच नाही असाच थाटात वावरतो आहे. मला त्याचे हे वागणे चमत्कारिकच वाटते आहे. सोनिया म्हणाली, हेमू अगदी नॉर्मल दिसतोय. म्हणजे प्रॉब्लेमसारखे काहीच नाही आहे नेहा. तसे काही असते तर त्याने तुला सांगितले असते, आमच्याशी शेअर केले असते. तू उगीच्या उगीच असे टेन्शन घेणे सोडून दे बरे. त्याच्या मागे सध्या कामाचा खूप लोड आहे हे दिसते आहे ना आपल्याला. मग त्यात तुझा असा मूड पाहून तो जास्तच परेशान होईल. तेव्हा तू असे वागणे थांबव. हे मात्र नेहाला पटले असावे. ती म्हणाली, सोनिया आणि अनिता, तुमच्यासोबत मी आहे म्हणून बरी गत आहे माझी. नाहीतर वेडी झाली असते मी नक्कीच. नेहाचा हात हातात घेत अनिता म्हणाली, अशी वेडी नेहा, आम्हाला तर आवडते बाई. त्या हेमूला जास्तच आवडत असणार. गेल्या आठवड्यातली 10वी मीटिंग आणि ट्रेनिंग वर्कशॉप संपवून हेमू एका कंपनीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. मीटिंग झाल्यावर लगेच डिनर असायचे, त्यामुळे सगळे होईपर्यंत रात्रीचे 10 वाजून जात. त्यामुळे घरी जाईपर्यंत अजून तास लागायचा. दिवसभराचा ताण खूप थकवा आलेला असायचा. याचा परिणाम एकच, नेहाबरोबर छान निवांत असे बोलणे व्हायचेच नाही. फक्त मोघम सांगायचे, आता संपली मीटिंग, घरी निघालो आहे, भेटू उद्या ऑफिसमध्ये. हेमू घरी आला. फ्रेश होऊन आराम करत असताना त्याचा मोबाईल वाजू लागला. मधुरिमा दीदीचा कॉल. काय काम असेल? बोल दीदी, हेमूने उत्तर दिले. दीदी बोलू लागली, हेमू, मी काय सांगते आहे आता ते लक्षपूर्वक ऐक आणि तसे कर. आज आहे मंगळवार. येत्या शुक्रवार सकाळ ते रविवार रात्रीपर्यंत म्हणजे पूर्ण 3 दिवस तुझे आई आणि बाबा, ते मधुरिमाचे म्हणजे माझे नातेवाईक आहेत असे सांगून सोनिया आणि अनिताच्या रूमवर मुक्कामास असणार आहेत. शनिवारी इथे त्यांचा सत्कार आहे. तुझ्या बाबांना मोठा पुरस्कार जाहीर झालाय हे कारण सांगण्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते तुझे आई बाबा आहेत. ही गोष्ट आपल्यापैकी कुणीच नेहाला सांगणार नाहीये आणि त्यांना हेमूची नेहा ही मुलगी आहे हे कळू द्यायचे नाहीये. सोनिया आणि अनिता यांची रूममेट असणारी एक मुलगी, बस. याचा उद्देश एकच, तुझ्या आईबाबांना नेहा, त्यांची होणारी सुनबाई कशी आहे हे जाणून घेता येईल. ते गावाकडे गेल्यावर मी सांगेन त्यांना. मग नेहाबद्दल तू फक्त एकच करायचे,
शुक्रवार ते शनिवार नेहाला कनेक्टेड राहायचे नाही आहे. तू तुझ्या आईबाबांना स्टेशनवर घ्यायला जा आणि तिथून टॅक्सी करून दे. सोनिया रजा घेऊन घरी थांबलेली असेल. अनिता आणि नेहा ऑफिसला असतील. बाकी प्लॅन मी सोनिया आणि अनिताला सांगितलाय. त्या तसे करतील. रविवारी रात्री सोनिया तुझ्या आईबाबांना स्टेशनसाठी टॅक्सीत बसवून देईल. तू स्टेशनवर उतरवून घे आणि ट्रेनमध्ये बसवून दे. दीदीचा प्लॅन हेमूसाठी अगदीच अनपेक्षित होता आणि यात त्याचा सहभाग काहीच नव्हता. आता काय काय होणार? नेहाची मोठीच परीक्षा होणार आहे आता. माहिती असून काही माहिती नाही असे दाखवण्याची शिक्षा मिळाली असेच हेमूला वाटत होते. देवा, नेहाला या परीक्षेत पास कर रे बाबा. नेहा, सोनिया आणि अनिता रोजच्याप्रमाणे ऑफिसला आलेल्या होत्या. सोबत यायचे आणि सोबत जायचे असे रुटीन ठरलेले. हेमूच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर झाल्यापासून तिघींची लंचला पण भेट होत नसे. त्यामुळे वेळ मिळेल त्याप्रमाणे लंच घेऊन पुन्हा डेस्कवर जाणे सोयीचे वाटू लागले होते. आजच्या लंचसाठी सोनिया आणि अनिता दोघीच होत्या. लंच टेबलवर डबे उघडून सुरू करताना सोनियाच्या फोनची रिंग वाजली. हे ऑफिसवाले लंचसुद्धा शांतपणे करून देत नाहीत असे म्हणत तिने फोन हातात घेतला. स्क्रीनवर मधुरिमा दीदीचा नंबर दिसत होता. अनिता म्हणाली, सोनिया, काय असेल मॅटर? दीदीने फोन केलाय. बोलू तर दे अगोदर, कळेलच की. असे म्हणून सोनियाने हॅलो करत म्हटले, बोला दीदी. लंच रूममध्येच आहोत मी आणि अनिता. दीदी म्हणाल्या, नेहा का बरं नाही आली लंचला? ठीक आहे ना सगळे? सोनिया सांगू लागले, अहो दीदी, आता जरा बदल झालाय. आम्ही दोघीच असतो लंचला. नेहा खाली येऊ शकत नाही. तिच्या कलिग्सबरोबर ती तिच्या फ्लोअरवरच लंच घेते. गेल्या काही दिवसापासूनच. का हो दीदी, काही विशेष? आज फोन करण्याचे कारण? दीदी म्हणाल्या. सोनिया, तू अगोदर फोन स्पीकरवर ठेव, म्हणजे अनिता पण ऐकेल. मी काय सांगते आहे ते. आणि हे एक सिक्रेट मिशन आहे. तुम्हा दोघींना हे सक्सेसफुल करायचे आहे. नेहाला हे काही म्हणजे काही सांगायचे नाही. आणि या 2-3 दिवसात हेमू देखील तुमच्या घरात येणार नाही. बाहेरूनच तो तुम्हा दोघींना मेसेज करेल. त्याप्रमाणे तुम्ही करायचे. सोनिया आणि अनिताची उत्सुकता खूपच वाढली होती. त्या दोघी म्हणाल्या, इतकं खास सिक्रेट आणि तेही आमचा सहभाग असलेलं? सांगा दीदी, सांगा. सोनिया आणि अनिता, नीट ऐका. आता शनिवार, रविवार म्हणजे तुम्हा सर्वांचे सुट्टीचे दिवस. तसेच सोमवार. जिला जमेल तिने सुट्टी घ्या आणि घरी थांबा. उद्या आहे शुक्रवार. उद्या रात्री 9 वाजेपर्यंत तुमच्याकडे सोमवार रात्रीपर्यंत माझे पाहुणे मुक्कामास येत आहेत. त्यांचा पाहुणचार आणि सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमच्या दोघींच्या मदतीने नेहाने पार पाडायची आहे. हे पाहुणे कोण आहेत हे तिला माहिती होऊ द्यायचे नाही आहे. ही झाली एक गोष्ट. आता त्यापेक्षा जास्त महत्त्वाची दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जी अजिबात कळू द्यायची नाही. अनिता आणि सोनिया सोबत राहणारी नेहा कोण आहे? सोनिया म्हणाली, दीदी, इतका सस्पेन्स का हो? स्पष्ट सांगा बरे समजावून. दीदी म्हणाल्या, मला वाटलंच तुम्ही पोरी खरी गोष्ट ऐकल्यावरच समाधान होणार. हा सगळा सस्पेन्स असा आहे की उद्या रात्री तुमच्याकडे येणारे पाहुणे माझे पाहुणे आहेत. ते बाकी काही सांगणार नाहीत आणि तुम्ही दोघी माझ्या मैत्रिणी आहेत म्हणून घरच्यासारखे ते तुमच्याकडे थांबण्यास आहेत असे दाखवतील, सांगतील. अनिता दीदी म्हणाली, अहो दीदी, तुमचे पाहुणे आहेत.
मग त्यात असा सस्पेन्स कशासाठी? अनिता, हे माझे पाहुणे साधेसुधे नाहीत. ते आहेत हेमूचे आई आणि बाबा. सोमवारी दुपारी माझ्या मुंबईच्या एका संस्थेत त्यांचा सत्कार आयोजित केलाय. त्यासाठी ते आले आहेत. हा सगळा प्लॅन असा करावा लागला आहे. याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे या 2-3 दिवसाच्या तुमच्याकडील मुक्कामात त्यांना त्यांची भावी सुनबाई, आपली वेडाबाई नेहा, त्यांच्या लाडक्या हेमूसाठी योग्य आहे याची खात्री पटावी. त्याचे आई बाबा गावी परत गेल्यावर मी त्यांना पुन्हा फोन करून सांगेन. त्यावेळी सांगेन आणि विचारेल, कशी वाटली नेहा तुमच्या हेमूसाठी? दीदीचा प्लॅन ऐकून अनिता आणि सोनिया दोघींना हसूच आले. दोघी म्हणाल्या, दीदी, म्हणजे हा वीकेंड धमालीचा आहे म्हणा की. या नेहाकडून आता आम्ही चांगलीच सेवा करून घेतो, बघाच तुम्ही. ठीक आहे मग, लागा तयारीला ऑपरेशन नेहा. मी वेळोवेळी हेमूला आणि तुम्हाला पुढे काय करायचे मेसेज करत राहीन, कारण कॉल केला तर संशय येईल. चलो बाय. पुन्हा आपापल्या दीदीशी बोलणे झाले. लंच झाला, चला लागा कामाला, असे म्हणत सोनिया आणि अनिता सेक्शनला गेल्या. हेमूच्या गावी सगळं निवांत चालू होतं. शाळेला सुट्ट्या चालू होत्या. नाही म्हणायला ऑफिसची कामं चालायची. काम करणारी येऊन बसत, त्यावर लक्ष ठेवायचे. हेच काम हेमूच्या बाबांचे होते. इथली लोकल कार्यकारिणी नव्या आणि उत्साही तरुण कार्यकर्त्यांची होती. मधुरिमा आणि रणधीर आता भलेही परदेशात असले तरी इकडे त्यांचे नेटवर्क खूप मोठे आणि सक्रिय होते. हेमूच्या आई बाबांच्या निगराणीखाली चालू असलेली दुर्गम भागातली ही संस्था आणि शाळा त्यातला एक छोटासा उपक्रम होता. एका अर्थाने या संस्थेचे प्रमुख ट्रस्टी म्हणून, कार्यकारी अध्यक्षी म्हणून हेमूचे बाबा काम पाहत. कधी काळी शिक्षक म्हणून, नंतर हेडमास्तर त्यांनी काम केले. त्यांच्याच काळात ही संस्था आणि कार्य नावाजले जाऊ लागले. मधुरिमा दीदी आणि रणधीर दोघांनी मग या दोघांच्या हवाली ही संस्था करत म्हटले, यापुढे इथेच असणार आहात तुम्ही. आणि मधुरिमा रणधीर हेमूला मुंबईला घेऊन गेले. आता हाच मुलगा एक मोठ्या संस्थेतला महत्त्वाचा हरहुन्नरी असा अधिकारी होऊन काम करत होता. संध्याकाळच्या वेळी त्यांना मधुरिमाने फोन केला. हेमूच्या बाबांनी फोन घेत म्हटले, बोल दीदी, कसं काय केला आज फोन? 2 दिवसापूर्वीच मी रणधीरला गेल्या 3 महिन्यांचा रिपोर्ट पाठवलाय. तुला तर माहिती आहे मी वेळेवर काम करणारा माणूस आहे. दीदी म्हणाली, अहो काका, तुमच्या कार्याचा गौरव म्हणूनच तर करतोय आम्ही. त्यासाठीच तुम्हाला उद्या सकाळी निघायचे आहे मुंबईला. सोमवारी तुमचा सत्कार आहे तिथे आमच्या एका संस्थेत. राज्यभरातील उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहपत्नी सत्कार करीत आहोत. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला समाजसेवा रत्न हा गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. तुम्ही सकाळच्या एक्सप्रेसने निघून रात्री पोहोचाल. हेमू तुम्हाला घेण्यास येईल, पण तुम्हाला माझ्या मैत्रिणींच्या घरी माझे पाहुणे म्हणून थांबायचे आहे. त्या 2-3 दिवसात हेमूचे तुम्ही आई बाबा आहात हे तिथे राहणाऱ्या कुणालाच सांगायचे नाही. आणि हेमू देखील तिथे तुम्हाला भेटायला येणार नाही. माझ्या मैत्रिणी तुमची सगळी व्यवस्था पाहतील, काळजी घेतील. सोमवारी रात्री हेमू तुम्हाला स्टेशनवर भेटेल. ट्रेन निघण्या अगोदर मंगळवारी तुम्ही गावाकडे पोचलात की मग आपण सविस्तर बोलू तुमच्या ट्रीपबद्दल. आता फक्त मी सांगितले तेच आणि तसेच करायचे. राहील ना लक्षात? हेमूचे बाबा म्हणाले, दीदी, तू सांगितले तसे झाले नाही, असे अजून तरी झाले नाही.
तू नको काळजी करू. आम्ही तुझ्या मैत्रिणीकडे त्यांचे पाहुणे म्हणूनच राहू. त्यावेळी आवश्यक तेवढे बोल. आणि तुझ्या मैत्रिणी सोनिया आणि अनिता सांगतील तसेच करू. काका, तुम्ही दोघे सकाळी ट्रेनमध्ये बसलात की मेसेज द्या. मला हेमूला आणि सोनिया अनिताला या दोघी मुलींचे नंबर पाठवलेत. मेसेज चेक करा आणि लगेच सेव्ह करा. प्रवासात आवश्यक असलेले कागदपत्र, तुमच्या दोघांची ओळखपत्र हे सगळं आठवणीने घ्या. ऑफिसमध्ये स्टाफ असेल आता यावेळीसुद्धा. त्यांना मी सोमवारच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो पाठवलाय. त्यामुळे त्यांना माहिती आहे की तुम्ही तुमचा सत्कार समारंभासाठी जाता आहात. ठीक आहे मग, बाय, काळजी घ्या, असे म्हणून दीदींनी फोन कट केला. फोन झाल्यावर त्यांनी हेमूच्या आईला अचानक ठरलेल्या ट्रीपबद्दल सांगितले आणि म्हणाले, चला, आपल्याला सकाळच्या ट्रेनने निघायचे आहे. हेमूने तिकिटे पाठवली आहेत. बघा, आत्ताच आलीत मोबाईलमध्ये. खूप दिवसांनी पोराकडे जाण्यास मिळते आहे याचा आनंद वाटत होता. नुकताच येऊन गेला की हेमू. तेव्हा काहीच कल्पना नव्हती की लगेच भेट होईल. दोघे गप्पा करत उद्याच्या प्रवासाची तयारी करू लागले. नेहाच्या गावी घरी एका मोठ्या उत्सवाची तयारी चालू होती. दरवर्षी आजोबांच्या श्रीगुरूंची पुण्यतिथी साजरी होते. त्या दिवशी वकील साहेबांच्या घरी शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींना प्रसाद भोजनासाठी निमंत्रण दिले जाते आणि येणारे मोठ्या आदराने या भोजनासाठी येतात. या वर्षीच्या प्रसाद भोजनास कुणाकुणाला आमंत्रण द्यायचे याची यादी करणे चालू होते. नेहाचे आजी आजोबा, आई बाबा, भूषण दादू, वाड्यात राहत असलेले काकांचे परिवार असे 15-20 जण मोठ्या ओसरीवर बसून कार्यक्रमाची चर्चा करत होते. चांगली 200-300 माणसे असायची पंक्तीला, म्हणजे मोठाच कार्यक्रम. नेहाच्या घरी सगळ्यांना शिस्तीत कामे करण्याची सवय होती. त्यामुळे वकील साहेबांच्या घरचा कार्यक्रम म्हणजे उत्तम असे कौतुक आलेला माणूस करत असतो. नेहाचे बाबा मोठे वकील साहेब सर्वांना म्हणाले, आपण पूर्ण फॅमिलीला निमंत्रण देतो, पण या सगळ्या आपल्या घरगुती नात्यातील परिचयाचे असतात. नोकरदार व्यक्तींना आपण एकट्याला बोलवतो, पण मला वाटते आपण यंदा अपवाद म्हणून बँक मॅनेजर देसाई साहेबांना सहपरिवार बोलवावे. याचे कारण पण आहे. गेली 3 वर्षे या बँकेने आपल्याला खूप कामे दिलीत. सध्या आपल्या भूषणच्या हातावर सगळ्यात जास्त लोन कोर्ट केसेस या बँकेच्या आहेत आणि आता 3 वर्ष पूर्ण होतील त्यांना या शाखेत. एप्रिलनंतर त्यांची बदली होईल. शेवटची 2 वर्ष राहिलीत त्यांच्या नोकरीची. बहुतेक ते त्यांच्या नेटिव्ह प्लेसला जातील. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की देसाई साहेबांना सहपरिवार भोजन आमंत्रण द्यावे. नेहाच्या बाबांच्या या सूचनेला सगळ्यांनी एकमताने होकार देत म्हटले, उद्या स्वतः आजोबा आणि आजी देसाई साहेबांना भोजन निमंत्रण देतील. हे ऐकून नेहाचे आजोबा म्हणाले, उद्या कशाला, आता लगेच देऊया निमंत्रण. फोन करायला उशीर बिशीर नको. भूषण, मॅनेजर साहेबांना फोन लावून दे बरं. आजोबांनी फरमावले. भूषणने फोन लावला. रिंग वाजली तसे त्याने फोन आजोबांच्या जवळ दिला. आजोबांनी नमस्कार करत देसाई साहेबांना निमंत्रण देत येण्याबद्दलचा आग्रह केला. उत्तर देत देसाई साहेब म्हणाले, बापरे, तुम्ही स्वतः फोन करून आमंत्रण दिलेत. आमचा बहुमान केलात बापूसाहेब तुम्ही. खरे सांगायचे झाले तर तुमच्याकडे येण्याचा मी विचार करतच होतो आणि योगायोग बघा तुमचाच फोन आला. प्रसादास आम्ही सहपरिवार येतो आहोत. बरे, एक विचारतो की उद्या सकाळी तुम्हाला बोलण्यासाठी येऊ शकतो का? सकाळी 9 वाजता येऊ का? कामाचे स्वरूप खाजगी आहे. बापूसाहेब
मोठे वकील साहेब आणि तुम्ही दोघेच असावेत बोलताना. बापूसाहेब म्हणाले, देसाई साहेब, अजिबात संकोच करू नका. उद्या सकाळी चहा फराळासाठीच यावे आणि तुमच्या मनात काय असेल, जे काय असेल ते बोला. आजोबांनी फोन ठेवला आणि नेहाच्या बाबांना म्हणाले, उद्या सकाळी देसाई साहेब आपल्याशी काही खाजगी विषयावर बोलण्यासाठी येतोय असे म्हणत होते. मी या म्हटले. आपण दोघे सकाळी बैठकीत तयार राहून वाट पाहूया. नेहाची आई आणि इतर मंडळी विचारात पडली. मॅनेजर साहेब काय खाजगी काम घेऊन येत आहेत? पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.